या भाजपचा संकल्पनामा बघितला असेल, तुम्ही पाहिला असेल, येणार आता येईल काही दिवसात सगळं बनवा बनवीचा संकल्पनामा आहे. भाजपने कामं जे दाखविलेली आहेत पुढे येतील, त्याच्यात तुम्हाला सांगा माझे सुद्धा काम आहेत. तुम्हाला सांगतो, जे काँग्रेसच्या काळात मला निधी दिलेला आहे ते सुद्धा याच्यात आलेले आहेत. मी मागच्या 5 वर्षामध्ये जे कामं केलेले आहेत ते सुद्धा या संकलनात आलेले आहेत. नांदेड महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्था यांची निवडणुकीची धामधूम चालू आहे. नांदेड महापालिकेच्या या महाराष्ट्रामध्ये सगळ्या महापालिकेचंच इलेक्शन चालू आहे, त्याच्यामुळं नांदेडमध्ये सुद्धा चालू आहे. आज लास्ट दिवस होता फॉर्म उचलायचा आणि उमेदवाराची निवड करायची. त्याच्यामुळं जे घडलेलं आहे 10 दिवसाचं ते तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. आजच आता ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आमचे 40 उमेदवार जे आज त्यांची निवड झालेली आहे आणि पत्रकार परिषद म्हणजे की आपल्याला पत्रकार परिषदेला सर्व उमेदवाराचा परिचय झाला पाहिजे, कोण्या प्रभागामध्ये कोणते उमेदवार आहेत हे सुद्धा माहिती झालं पाहिजे. त्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे. सांगायचं म्हणजे आज नांदेड महापालिकेवर 100% शिवसेनेचा भगवा फडकल्यावर स्वस्त बसणार नाही. आम्ही येणाऱ्या काळात शिवसेनेचाच महापौर होईल. दक्षिणचे सुद्धा चांगले उमेदवार सक्षम उभे केलेले आहेत. नांदेड उत्तर मतदारसंघात सुद्धा चांगले काम करणारे, जनतेची सेवा करणारे असे उमेदवार आपण 40 उमेदवार उभे केलेत आणि 38 उमेदवार आमचे शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेब यांचे सुद्धा या पक्षाचे सुद्धा 2 उमेदवार आपल्या 38 मध्ये आहेत आणि 2 उमेदवार आमचे 40 काल उमेदवार होते उभे, म्हणजे बी फॉर्म लावलते आम्ही 40 उमेदवाराला. ते 2 उमेदवार भाजपने पळविले म्हणजे 2 बी फॉर्म असताना उमेदवाराला त्यांनी माघार घ्यायला लावली. हे काही बरोबर वाटलं नाही आणि हे आतापर्यंत 40 वर्षात झालं नसेल माझ्या मतानं. ज्या उमेदवाराला बी फॉर्म पक्षाचा लावला त्या उमेदवाराला कुठं पक्षात घेणे बरोबर नाही. ठीक आहे, तुम्ही पहिलं काय केलं असतं तर गोष्ट अलग आहे. हे काम करणं गलत आहे. असं हे काय लोकशाहीला घातक आहे. अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजेत आणि जनतेत काम करणारे आपले 40ला 40 उमेदवार आहेत. पुरस्कृत आमचे 2 उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये धनजकर ताई आमच्या मीनाक्षी रमेशराव आणि 10 नंबर मध्ये आमच्या थोरट दीपालीताई हिरामन यांना शिवसेनेचे पुरस्कार उमेदवार आम्ही जाहीर केलेले आहे. आणि असे उमेदवार 40 आमचे उमेदवार सक्षम चांगले काम करणारे या नांदेड महापालिकेमध्ये उभे, नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये उभे आहेत. आपण उमेदवार पळवण्याचा आरोप केलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे 2 उमेदवार रात्रपासून गायब झाले आमचे, तर आम्हाला भेटणार त्याने माघार जाऊन घेतली. मोबाईल त्यांचा स्विच ऑफ बघायला आम्ही सकाळी उठले तर आमचे उमेदवार कुठं 2 उमेदवार गायब. म्हणजे अशी परिस्थिती झाली. मात्र आम्ही काय त्याला मागायला गेलो नव्हतं बा आम्हाला तुम्ही आमचा बी फॉर्म लावा म्हणून. त्यानेच आमच्याकडे आले, तुमचा बी फॉर्म द्या म्हणले शिवसेनेच्या, आम्ही त्यांच्यावर उभं राहतो म्हणले. भाजपनं पळविले त्यांनी. आता प्रेस घेतला ना त्याचा महेंद्र पिंपळेचा आणि मनोज जाधवचा. म्हणजे असं बी फॉर्म लावल्यानंतर पळवितात का माणसं? मला शिंदे गटाची युती होणार होती, शेवटच्या क्षणापर्यंत युती होणार असं सांगितलं जात होतं. युती नेमकी कशामुळे फिसकटली, काय कारण? महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची युती आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आणि एकनाथभाई शिंदे साहेब हे चांगले महाराष्ट्राचं नेतृत्व करतात. त्याच्यामुळं आम्हालाही वाटलं की आपण नांदेडमध्ये सुद्धा स्थानिकला युती झाली पाहिजे. मी तर सकारात्मकच होतो पहिलेपासून, मी दुसऱ्यासोबत जाणारच नव्हतो. मी एकच ठरले की आपल्याला भाजप संघ युती करायची. आता ते 2दा-3दा मिटिंगा झाल्या, बैठका झाल्या. ते बैठकीमध्ये असा निर्णय झाला की तुम्हाला 6च्या वरी आम्ही सीटा देऊ शकत नाहीत, आम्हाला माणसं ऍडजस्ट करायची.
त्याच्यामुळे आम्हाला वाटलं बा आम्ही 3,000 कोटीचे काम आले 3,500 कोटीचे, तर 1,000 कोटीला 2 नगरसेवक मिळालं कसं जमणार? एवढे काम आले असताना एवढे मुख्य रस्ते, एवढे मोठे प्रोजेक्ट, उत्तम रस्ता, दवाखाना, कृषी महाविद्यालय, जसं यशवंत कॉलेज सारखे, आनंदनगर सारखे रस्ते, मुख्य रस्ते केलेले आपण, जसं छत्रपती चौक पासून याच्यापर्यंत आपल्या शासकीय याच्यापर्यंत रेस्ट हाऊस पर्यंत असे चांगले चांगले रस्ते घेतलेले आहेत. आणि युती कोणामुळे झाली हे म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आता जे प्रस्ताव दिला ते आम्हाला मान्य आला नाही. 6 सीटामध्ये कसं ऍडजस्ट करणार? किती जागांची मागणी होती? आमची 16 जागेची मागणी होती. आम्ही बरोबर ठीक आहे 2 कमी द्या आम्हाला, आम्ही 14वर आलो तरी काही विषय झाला नाही त्याचा. राष्ट्रवादी सोबत का गेले नाही? राष्ट्रवादी सोबत जसे गोंडारकर गेले तसे तुम्ही का गेले नाही? नाही ना, आमचं जायचं कारण काही नाही. आम्हाला एक माझं पहिलेपासून भाजप संघ एक मला भाऊ भाजप संघ वरील नेतृत्व भाजपचं आहे, शिवसेना भाजपचं, इथे खाली शिवसेना भाजप झाली पाहिजे. अजितदादा बी आहेत, मात्र एक पहिलेपासून शिवसेनेचे आणि भाजपची पहिलीपासून युती राहिलेली आहे. बरं, ज्या पद्धतीने आपण सांगितलं की जे विकास कामं आणि राष्ट्रवादीचा आमच्याकडे प्रस्ताव चालता, त्याने लेटर दिलं आम्हाला, नंतर त्याने काही हे केलं नाही. नंतर लास्टच्या दिवशी ज्या दिवशी उमेदवार ठरली आमची, त्या दिवशी राष्ट्रवादी आली आमच्याकडे. भाजपने जे जाहीरनामा प्रसिद्ध केला ते बनवाबनवी वाटते का? कारण तुम्ही केलेले काम त्याच्यामध्ये ऍड होते असं तुम्ही सांगितलं. नाही, असं जाहीरनामा प्रसिद्ध तुम्हाला तुमच्याकडे आला का? माझ्याकडे असं सांगण्यात आलं, मी सांगलं ते बाबा असे आहेत, अशा गोष्टी म्हणजे होऊ नये. आणि जे कामं ज्याने केले त्याला त्याचे कामं त्याने श्रेय घ्यावं. बरं, तुम्ही ज्या पद्धतीने विकास कामे दाखवलीत त्याचमध्ये तुमच्याच मतदारसंघातल्या एका पुलाचं उद्घाटन 3 वेळेस स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलं, तर ते काम अद्याप अपूर्ण आहे. ते पुलाचं अडचणी तुम्हाला सांगतो, भूसंपादन राहिलं तर त्या पुलाचं काही गोष्टी लोक शेतकरी जमीन देण्या गेले, खूप अडचणी आल्या त्याच्यामध्ये. आता कुठं ते भूसंपादनाची जमीन आपण वर हे केलेली आहे, गव्हर्नमेंटच्या ताब्यात घेतलेली आहे. येणाऱ्या काळात 100% असण्याचा पूल होणार पाचगावचा. ठीक आहे, काही अडचणी असतात, मला सांगा 10-10 वर्षे काही प्रोजेक्ट पेंडिंग राहतात. काहीतरी अडचणी हे असल्याशिवाय कसं पेंडिंग राहणारच ना. साहेब, महापालिकेवर आज 600 कोटीचं कर्ज आहे. महापालिका दबगाईला आली असताना पुढे काय विकासाचे काय प्लॅन आहे तुमचे? हे बघा, शिवसेना 100% सुधारण्याचा प्रयत्न करेल. महापालिकेला 600 कोटी कर्ज असलं तरी बी आपण त्याला कसं याला आपल्याला डबगाईच्या बाहेर आणायचं हे आपण प्रयत्न करेल. शिवसेना प्रयत्न करेल. एकनाथभाई शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत, 100% आमच्या शिवसेनेच्या पाठीशी राहतील आणि या नगरसेवकाच्या सुद्धा पाठीशी राहतील. जे अंतर्गत रस्ते मिस्ते आहेत ते 100% आम्ही करू.